नैसर्गिक आपत्ती, चोरी किंवा आग यासारख्या अनपेक्षित घटना कधीही कोणाच्याही बाबतीत घडू शकतात. अशावेळी आपल्या घराचे आणि त्यातील मौल्यवान वस्तूंचे झालेले नुकसान भरून काढणे आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होऊन बसते. मग घर स्वतःच्या मालकीचे असो वा भाड्याचे, या नुकसानीचा फटका मोठा असतो. हे घरमालक आणि भाडेकरू दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे. गृह विमा म्हणजे तुमच्या घराला आणि घरातील वस्तूंना विविध प्रकारच्या धोक्यापासून, उदाहरणार्थ आग, पूर, भूकंप, वादळ, चोरी, दरोडा यापासून आर्थिक संरक्षण देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत विमा कंपनी तुमच्या नुकसानीची भरपाई करते, ज्यामुळे तुम्हाला अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळतो. घरमालकासाठी गृहविमा स्ट्रक्चर इन्शुरन्स. घरमालकाने घेतलेला गृहविमा प्रामुख्याने घराच्या संरचनेचे म्हणजे बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर असतं त्याचं संरक्षण करतो. यामध्ये घराच्या भिंती, छत, फरशी तसेच घरात कायमस्वरूपी बसवलेल्या वस्तू, परमनंट फिक्चर आणि फिटिंग्स जसे की विजेची आणि पाण्याची जोडणी इत्यादींचा समावेश होतो. नैसर्गिक आपत्ती, आग किंवा इतर दुर्घटनांमुळे घराच्या इमारतीचे नुकसान झाल्यास त्याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी खर्च या विम्यामधून मिळू शकतो. अनेक विमा पॉलिसीमध्ये मालकाची जबाबदारी ओनर लायबिलिटी देखील समाविष्ट असते. याचा अर्थ जर तुमच्या मालमत्तेमुळे किंवा घरात कोणाला अपघात झाल्यास किंवा त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई यातून मिळू शकते. इतकेच नव्हे तर घरात भाडेकरू असल्यास आणि घराचे नुकसान झाल्यामुळे भाडेकरूला घर सोडावे लागल्यास दुरुस्तीच्या कालावधीतील भाडे मिळण्याचे नुकसान, लॉस ऑफ रेंट देखील काही विमा कंपन्या कव्हर करतात. भाडेकरूसाठी गृहविमा, कंटेंट्स इन्शुरन्स आणि रेंटर्स इन्शुरन्स असे असतात. अनेक भाडेकरूंचा असा समज असतो की घरमालकाने विमा घेतला असल्याने त्यांना वेगळा विमा घेण्याची गरज नाही. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. घरमालकाचा विमा केवळ घराच्या संरचनेला संरक्षण देतो आणि भाडेकरूच्या वैयक्तिक सामानासाठी नाही. ठीक आहे, भाडेकरूच्या वैयक्तिक सामानासाठी हा इन्शुरन्स नाही आहे, पण घरमालकाच्या स्वतःच्या बिल्डिंगसाठी आहे. ठीक आहे. भाडेकरूने घेतलेला गृहविमा, ज्याला कंटेंट इन्शुरन्स किंवा रेंटर्स इन्शुरन्स असेही म्हणतात, तो त्याच्या स्वतःच्या वस्तू जसे की फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कपडे, भांडी, मौल्यवान वस्तू आणि दागिने इत्यादींना संरक्षण देतो. आग, चोरी, दरोडा किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे या वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई भाडेकरूला या विम्याच्या माध्यमातून मिळते. याशिवाय काही पॉलिसीमध्ये भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे घराच्या मालमत्तेचे, उदाहरणार्थ भिंती, फ्लोअरिंग नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी टॅनंट्स लायबिलिटी देखील कव्हर केली जाते. तसेच घराचे मोठे नुकसान झाल्यास आणि ते राहण्यायोग्य नसल्यास तात्पुरते निवासाचा खर्चही, म्हणजे टेम्पररी अकोमोडेशन म्हणतो ना, अकोमोडेशन कॉस्ट, तीही काही विमा योजनांमधून मिळू शकतो, ज्यामुळे भाडेकरूला अशा कठीण परिस्थितीत मोठा आधार मिळतो. दोघांसाठीही महत्त्वाचा काय विमा? तर घरमालकाचा विमा प्रामुख्याने घराच्या इमारतीसाठी असतो, तर भाडेकरूचा विमा घरातील सामानासाठी असतो. अनपेक्षित संकट दोघांवरही ओढवू शकते. घरमालकाला इमारतीच्या नुकसानीचा आर्थिक भार उचलावा लागतो, तर भाडेकरूला आपल्या सर्व वस्तू गमावण्याचा आणि पर्यायी निवासाचा खर्च सोसण्याचा धोका असतो. त्यामुळे दोघांनीही आपल्या जबाबदारीनुसार आणि गरजेनुसार योग्य गृहविमा घेणे हे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरते. गृहविमा घेताना काय लक्षात घ्यावे? गरजेचे मूल्यांकन, आपल्या घराची रचना आणि बांधकामाचा प्रकार, घरातील सामानाची अंदाजे किंमत आणि आपल्या परिसरातील संभाव्य धोके
पूर प्रवण क्षेत्र, चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन किती रकमेचा विमा आवश्यक आहे हे ठरवा. पॉलिसीची तुलना. विविध विमा कंपन्यांच्या गृहविमा पॉलिसींची तुलना करा. कोणकोणत्या गोष्टी विम्यात समाविष्ट आहेत ते बघा आणि कोणत्या गोष्टी वगळल्या आहेत तेही बघा. काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. विम्याचा हप्ता म्हणजे प्रीमियम आणि वजावट म्हणजे डिडक्टेबल. विम्याचा वार्षिक हप्ता किती आहे आणि दावा क्लेम करताना तुम्ही स्वतः किती रक्कम भरावी लागेल. डिडक्टेबल एक्सेस हे तपासा. कमी हप्त्याच्या पॉलिसीमध्ये वजावट जास्त असू शकते. अटी व शर्ती देखील वाचा. पॉलिसीमधील सर्व अटी व शर्ती नीट समजून घ्याव्यात. शंका असल्यास विमा प्रतिनिधी किंवा कंपनीकडून त्याचे वेळीच निरसन करून घ्यावे. गृहविमा हा घरमालक आणि भाडेकरू दोघांसाठीही केवळ मोठ्या आर्थिक नुकसानीपासून आपले संरक्षण करीत नाही, तर अनपेक्षित संकटकाळी मानसिक शांतता आणि आधारही देतो. आजच्या अनिश्चिततेच्या काळात आपल्या घराला आणि आपल्या कष्टाच्या कमाईने जमवलेल्या वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठी गृहविम्याचा विचार करणे हे केवळ गरज नाही, तर एक जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य आर्थिक संकटापासून स्वतःचा आणि आपल्या मालमत्तेचा बचाव करण्यासाठी योग्य गृहविमा निवडणे हे निश्चितपणे शहाणपणाचे आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या एरियामध्ये जर वरच्यावर चोरी होत असेल किंवा पूर येत असेल किंवा इतर अनेक काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही बघून तुमच्या पद्धतीनं विमा हा उतरवून ठेवू शकता. फार काही विम्याची रक्कम नसते, पण विमा असणं आजकालच्या या जगात खूप महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.